नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कल्पना करा, तुमच्या गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आहे. अंत्ययात्रा निघाली. 4 लोकांनी मृतदेहाला खांदा दिला आहे. तेवढ्यात एक वयोवृद्ध व्यक्ती म्हणते, बाळा, खांदा दिलास, आता घरी गेल्यावर लगेच अंघोळ कर, काही नियम पाळ, नाहीतरी अशुभ होईल. हे ऐकून अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. खरंच मेलेल्या व्यक्तीला खांदा दिल्यावर काही बदल होतो का? यामागे काही अदृश्य शक्ती आहे का, की ही फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयाचा धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अनेक लोकांना माहीतच नसतात. सर्वप्रथम एक गोष्ट, मृत्यू हा प्रत्येक जीवाचा अटळ सत्य आहे. जन्म झाला म्हणजे मृत्यू निश्चित आहे. म्हणूनच प्रत्येक संस्कृतीत मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप देण्याची परंपरा आहे. भारतात, विशेषतः हिंदू संस्कृतीत, अंत्ययात्रेला खांदा देणे हे केवळ शारीरिक काम नसून ते प्रेम, कर्तव्य आणि आदराचे प्रतीक मानले जाते. पूर्वी वाहनांची सोय नव्हती. गावातील लोक मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीपर्यंत चालत जात असत. त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक प्रत्यक्ष सहभागी होत असत. यातून एक संदेश दिला जात असे, जीवनभर सोबत होता, आता शेवटच्या प्रवासातही सोबत आहोत. हळूहळू या परंपरेभोवती अनेक समाज गैरसमज निर्माण झाले. कुणी म्हणाले, खांदा दिल्यावर अपशकुन होतो, काही दिवस शुभ काम करू नये, लगेच घरी जाऊन आंघोळ करावी, विशिष्ट नियम पाळले नाहीत तर वाईट परिणाम होतो. पण या सर्व गोष्टींचं सत्य काय आहे, याचं उत्तर आपण पुढच्या भागांमध्ये धार्मिक ग्रंथ, परंपरा आणि विज्ञानाच्या आधारे पाहणार आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही दावा अंधपणे स्वीकारण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणे अधिक महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये खाण्यात देण्याबाबत नेमकं काय सांगितलं आहे? पुण्य मिळतं का? आणि लोक याला इतकं महत्त्व का देतात? मेलेल्या व्यक्तीला खांदा देणाऱ्याचे काय होते? भगवद्गीता काय सांगते? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहंती नरोपराणी. याचा अर्थ असा की जसा मनुष्य जुने कपडे टाकून नवे कपडे घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. तसेच गीतेतील अध्याय श्लोक आहे, न जायते मित्र येते वा कदाचिती, अध्याय 2 श्लोक 20. यामध्ये आत्मा जन्मत नाही, मरत नाही, तो शाश्वत आहे असं सांगितले आहे. मात्र भगवद्गीतेत मृत व्यक्तीला खांदा दिल्यास अमूळ फळ मिळते किंवा न दिल्यास अमुक शिक्षा मिळते असा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. गीतेचा मुख्य संदेश हा आत्म्याचे स्वरूप, कर्तव्य आणि वैराग्य यावर केंद्रित आहे. गरुड पुराण काय सांगते? गरुड पुराणात मृत्यू, अंत्यसंस्कार, श्रद्धा, कर्म आणि मृत्यूनंतरच्या प्रवासात विस्तृत वर्णन आढळते. या ग्रंथात अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व सांगितले आहे आणि कुटुंबियांनी कर्तव्य पार पाडावे यावर भर दिला आहे. लोकप्रिय समजुतींमध्ये खांदा देण्याला पुण्यकर्म मानले जाते, परंतु गरुड पुराणातील प्रत्येक लोकमान्यता शब्दशः तशीच आहे असं म्हणणे हे योग्य नाही. त्यामुळे विशिष्ट दावे करताना मूळ संदर्भ तपासणे आवश्यक आहे. धर्मशास्त्रांचा दृष्टिकोन. काही धर्मशास्त्रीय परंपरांमध्ये आणि स्मृतिग्रंथांमध्ये आईवडील, गुरु किंवा जवळच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणे हे कर्तव्य मानले गेले आहे. यातून समाजाला संदेश दिला गेला की माणसाने आपल्या नात्यांची जबाबदारी शेवटपर्यंत निभावली. धर्मग्रंथ, श्रद्धा आणि खांदा देण्याचे धार्मिक महत्त्व. मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया जो शतानुशतके लोक विचारत आहेत, मेलेल्या व्यक्तीला खांदा दिल्याने पुण्य मिळते का? याचे उत्तर समजून घेण्यासाठी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात मृत्यू हा शेवट नसून आत्म्याचा एका प्रवासातून दुसऱ्या प्रवासाकडे जाणारा टप्पा मानला जातो. शरीर नष्ट होतं, पण आत्मा अमर असल्याची श्रद्धा अनेक हिंदू परंपरांमध्ये आढळते. याच कारणामुळे अंत्यसंस्कारांना अत्यंत महत्त्व दिले जाते. खांदा देण्याची परंपरा कशी सुरू झाली? पूर्वी गावांमध्ये ना ॲम्ब्युलन्स होत्या ना शववाहिका. मृत व्यक्तीला बांबूच्या आरतीवर ठेवून कुटुंबीय आणि गावातील लोक स्मशानभूमीपर्यंत खांद्यावर घेऊन जात असत.
चार लोकांनी अर्थी उचलणे ही केवळ गरज नव्हती, तर समाजातील एकतेचे प्रतीक होते. यातून एक संदेश दिला जात असे, सुखातच नव्हे तर शेवटच्या प्रवासातही आम्ही सोबतच आहोत. धार्मिक श्रद्धा काय सांगते? लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की मृत व्यक्तीला शेवटचा खांदा देणे हे एक पुण्यकर्म आहे. ही श्रद्धा अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की विविध परंपरा आणि प्रदेशांनुसार याविषयीच्या समजुती वेगवेगळ्या असू शकतात. सर्व धर्मग्रंथात एकाच शब्दात असा नियम दिलेला आहे की असं म्हणता येत नाही. लोक खांदा का बदलतात? तुम्ही पाहिलं असेल, अंत्ययात्रेत काही अंतरानंतर खांदा बदलला जातो. काही लोक यामागे धार्मिक कारण सांगतात, तर प्रत्यक्षात याची व्यावहारिक कारणही आहे. एका व्यक्तीवर संपूर्ण भार पडू नये, सर्व नातेवाईकांना शेवटचा सन्मान देण्याची संधी मिळावी आणि शेवटचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून खांदा बदलण्याची प्रथा विकसित झाली. खांदा दिल्यानंतर अंघोळ का करतात? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो. अनेक जण याला धार्मिक शुद्धीशी जोडतात, तर स्वच्छतेच्या दृष्टीनेही पाहिले तर मृतदेहाच्या संपर्कानंतर हात, कपडे आणि शरीर स्वच्छ धुणे ही चांगली सवय आहे. विशेषतः जर मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे झाला असेल तर स्वच्छता अधिक महत्त्वाची ठरते. म्हणून ही परंपरा श्रद्धा आणि स्वच्छता या दोन्ही कारणांशी संबंधित असू शकते. अपशकुन होतो का? हा सर्वात मोठा गैरसमज आहे. काही लोक म्हणतात, खांदा दिला की दुर्दैव सुरू होते, घरात संकट येतात, काही दिवस शुभ काम करू नये. परंतु या दाव्यांना समर्थन देणारा विश्वसनीय वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. अशी समजुती अनेकदा स्थानिक परंपरा, लोककथा किंवा कुटुंबातील जुन्या विश्वासांमधून पुढे आलेल्या आहेत. एक महत्त्वाचा संदेश: जर एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासात तुम्ही खांदा दिला तर तो भीतीचा विषय नाही, तर तो व्यक्तीबद्दलचा आदर, प्रेम आणि सामाजिक जबाबदारी व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. अंधश्रद्धेपेक्षा संवेदनशीलता, स्वच्छता आणि कुटुंबाला आधार देणे अधिक महत्त्वाचे आहे. पण मित्रांनो, इथेच सर्वात मोठं रहस्य सुरू होतं. खांदा दिल्यानंतर काही ठिकाणी लोक लोखंडाला स्पर्श का करतात? घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्याची प्रथा का आहे? आणि काही लोक विशिष्ट नियम का पाळतात? मेलेल्या व्यक्तीला खांदा देणाऱ्याचे काय होते? विज्ञान आणि आरोग्य या अंधश्रद्धेचा उलगडा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण परंपरा आणि धार्मिक श्रद्धा समजून घेतल्या. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न: विज्ञान या सर्व गोष्टींबद्दल काय सांगते? खरोखरच खांदा दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट घटना घडू लागतात का? चला याचा शांतपणे आणि तथ्यांच्या आधारे विचार करूया. मृतदेह धोकादायक असतो का? सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सर्व मृतदेह संसर्गजन्य असतात असं नाही. जर एखाद्या व्यक्तीचा हृदयविकार, वृद्धापकाळ, अपघात किंवा इतर असंसर्गजन्य कारणांनी मृत्यू झाला असेल तर सामान्य परिस्थितीत मृतदेहामुळे संसर्गजन्य धोका कमी असतो. मात्र काही संसर्गजन्य आजाराच्या प्रकरणांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असते. मग अंघोळ करण्याची प्रथा का आली? पूर्वीच्या काळात हातमोजे, सॅनिटायझर किंवा आधुनिक वैज्ञानिक सुविधा नव्हत्या. म्हणून अंत्यसंस्कारानंतर अंघोळ करणे, कपडे धुणे आणि हातपाय स्वच्छ करणे ही स्वच्छतेची सवय बनली. आजही ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानली जाते. म्हणूनच अंघोळ करण्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर स्वच्छतेचेही महत्त्व आहे. लोखंडाला स्पर्श का करतात? भारतातील काही भागांत अशी प्रथा आहे की स्मशानातून परतताना लोखंड, अग्नी किंवा पाणी यांना स्पर्श करावा. यामागे अनेक लोकश्रद्धा आहेत. काही जण म्हणतात यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, परंतु या दाव्याने वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. हे स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा भाग मानले जातात. अपशकुनाची भीती निर्माण का झाली? कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने अंत्यसंस्कारात भाग घेतला. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात एखादी अडचण आली. लोकांनी त्या दोन घटनांचा संबंध जोडला. अशा प्रकारे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या. मानसशास्त्रात याला योगायोगाला कारणे आणि समजण्याची प्रवृत्ती असं मानले जाते. म्हणजे दोन घटना एकामागोमाग घडल्या म्हणून एकामुळे दुसरी घडली असे गृहीत धरणे योग्य ठरत नाही. भीतीचा मनावर परिणाम: जर एखाद्या व्यक्तीला सतत सांगितले गेले की खांदा दिल्यास आता काहीतरी वाईट होणार, तर तो प्रत्येक छोट्या समस्याकडेही भीतीने पाहू लागतो.
यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की खांदा देणेच हा त्या सर्व समस्यांचे कारण आहे. खरे महत्त्व काय? खांदा देणे म्हणजे एखाद्या दुःखी कुटुंबाला आधार देणे, मृत व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करणे, समाजातील जबाबदारी निभावणे. यामध्ये भीती नाही तर माणुसकी आहे. सर्वात मोठे सत्य, कोणत्याही व्यक्तीला खांदा दिल्यामुळे तिचे आयुष्य कमी होते, दुर्दैव सुरू होते किंवा नक्कीच अशुभ घडते असा कोणताही विश्वसनीय वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्याचवेळी स्वच्छतेचे नियम पाळणे, हात धुणे आणि आवश्यक ती काळजी घेणे हेही मात्र योग्य आणि महत्त्वाचे आहे. पण मित्रांनो, फक्त भारतातच अशा परंपरा आहेत का? जगातील इतर देशांत मृत व्यक्तीला शेवटचा निरोप कसा दिला जातो? काही ठिकाणी लोक पांढरे कपडे घालतात, तर काही ठिकाणी काळे, कुठे संगीत वाजवले जाते, तर कुठे शांततेत निरोप दिला जातो. मेलेल्या व्यक्तीला खांदा देणाऱ्याचे काय होते? भारत आणि जगातील अंत्यसंस्काराच्या आश्चर्यकारक परंपरा. मित्रांनो, आजपर्यंत आपण भारतातील परंपरा पाहिल्या, पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील प्रत्येक देश मृत्यूकडे वेगळ्या नजरेने पाहतो. कुठे मृत्यू हा दुःखाचा क्षण असतो, तर कुठे तो आत्म्याच्या नवीन प्रवासाचा उत्सव मानला जातो. चला जगभरातील काही रंजक परंपरा जाणून घेऊया. भारतात वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अनेक हिंदू परंपरांमध्ये अंत्यसंस्कारासाठी अग्निसंस्कार केले जातात. अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांमध्ये दफनविधीचा प्रथा आहे. शीख, बौद्ध आणि जैन समुदायांमध्ये त्यांच्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. या सर्व परंपरा एक समान गोष्ट आहे, मृत व्यक्तीचा सन्मान. जपानमध्ये मृत्यूबाबत अत्यंत शिस्तबद्ध आणि आदरयुक्त विधी केले जातात. कुटुंबीय शांतपणे प्रार्थना करतात. अनेक ठिकाणी मृत व्यक्तीच्या आठवणी जपवण्यासाठी विशेष स्मरणदिन पाळले जातात. मेक्सिकोमध्ये एक प्रसिद्ध परंपरा आहे, डे ऑफ द डे. या दिवशी लोक आपल्या दिवंगत नातेवाईकांना प्रेमाने आठवतात, त्यांच्या आवडीचे अन्न ठेवतात, फोटो सजवतात, मेणबत्त्या लावतात. हा दिवस भीतीचा नसून आठवणींचा दिवस मानला जातो. तिबेटमध्ये काही भागांत पारंपरिक स्काय बुरियलची प्रथा आहे आणि काही ठिकाणी अजूनही सांस्कृतिक परंपराचा भाग आढळतो. या प्रथेचा धार्मिक आणि पर्यावरणीय संदर्भ आहे. ही प्रथा सर्वत्र नसून विशिष्ट प्रदेश आणि समुदायांपुरती मर्यादित आहे. आफ्रिकेतील काही आफ्रिकन समुदायांमध्ये मृत व्यक्तीच्या जीवनाचा उत्सव साजरा केला जातो. लोक गाणी गातात, नृत्य करतात आणि मृत व्यक्तीच्या चांगल्या आठवणी सांगतात. त्यांचा विश्वास असतो की माणूस शरीराने जातो पण आठवणी कायम राहतात. एक गोष्ट सर्वत्र, सणादेश कोणताही असो, धर्म कोणताही असो, परंपरा कोणतीही असो, एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी समान दिसून येते, मृत व्यक्तीबद्दल आदर. हेच प्रत्येक संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मग आपल्या समाजात भीती का निर्माण झाली? पूर्वी शिक्षण कमी होते, वैज्ञानिक माहिती सहज उपलब्ध नव्हती, त्यामुळे अनेक गोष्टी श्रद्धा, लोककथा आणि अनुभवांच्या आधारे पुढे गेल्या. काही परंपरा स्वच्छतेसाठी होत्या, काही सामाजिक कारणांसाठी, तर काही धार्मिक श्रद्धांमुळे. कालांतराने त्यांच्याभोवती अनेक गैरसमज निर्माण झाले. सर्वात मोठा धडा, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला खांदा दिला तर लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही अपशकुन करत नाही, तुम्ही एका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत आहात. तुम्ही शेवटचा मान देत आहात आणि हीच खरी माणुसकी आहे. मित्रांनो, आपण या संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आपण परंपरा समजून घेतल्या, धर्मग्रंथांचा अभ्यास केला, विज्ञान काय सांगते ते पाहिले आणि जगभरातील विविध संस्कृतींच्या अंत्यसंस्कार पद्धतीही पाहिल्या. आता वेळ आहे या संपूर्ण विषयाचा अंतिम निष्कर्ष जाणून घेण्याचा. सर्वात मोठा प्रश्न, मेलेल्या व्यक्तीला खांदा दिल्यावर नेमके काय होते? धर्मग्रंथांच्या अभ्यासातून असे दिसते की खांदा देणे हे कर्तव्य, करुणा आणि शेवटचा सन्मान यांचे प्रतीक आहे. भगवद्गीता आत्म्याच्या अमरत्वाचा संदेश देतो. गरुड पुराण अंत्यसंस्कार आणि कर्तव्याचे महत्त्व सांगते. परंतु कोणत्याही प्रमुख धर्मग्रंथात खांदा दिला तर अमुक संकट येईल किंवा अमुक चमत्कारिक घटना घडेल असा स्पष्ट दावा आढळत नाही. मग लोक अजूनही घाबरतात का? कारण भीती पसरवणे नियमित सोपे असते, ज्ञान पसरवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. पिढ्यानपिढ्या अनेक गोष्टी ऐकल्या गेल्या आणि त्या सत्य आहेत.
का फार कमी लोकांनी तपासली. यामुळे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या. खांदा दिल्यानंतर काय करावे? जर तुम्ही अंत्ययात्रेत सहभागी झाला असेल तर हात साबणाने स्वच्छ द्यावा. शक्य असल्यास अंघोळ करा. कपडे स्वच्छ धुवा. कुटुंबियांना मानसिक आधार द्या. दुःखात सहभागी व्हा. ही सर्व कृती स्वच्छता, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचा भाग आहे. काय करू नये? खांदा दिल्यामुळे नक्कीच अशुभ होईल असे समजू नका. अफवा आणि अंधश्रद्धांवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणालाही भीती दाखवू नका. धर्मांचा उद्देश भीती निर्माण करणे नसून योग्य आचरण शिकवणे हे आहे. जीवनाचा सर्वात मोठा धडा. प्रत्येक माणूस जन्माला येतो, प्रत्येक जण आयुष्यात जगतो आणि एक दिवस प्रत्येकाला हा संसार सोडून जावे लागते. म्हणून हा प्रश्न आहे ही नाही की आपल्याला शेवटी किती लोक खांदा देतील. खरा प्रश्न आहे, आपण जिवंत असताना किती लोकांच्या आयुष्याला आधार दिला, आपण किती लोकांच्या डोळ्यात आनंद आणला आणि लोकांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. कारण शेवटच्या प्रवासात 4 लोक खांदा देतात, पण आयुष्यभर आपल्या कर्माचा भार आपणच उचलत असतो. मित्रांनो, जर ह्या व्हिडिओमधून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली तर ती ही, मेलेल्या व्यक्तीला खांदा देणे हे भीतीचे नव्हे तर मानवतेचे प्रतीक आहे. धर्म आपल्याला करुणा शिकवते, विज्ञान आपल्याला स्वच्छता शिकवते आणि जीवन आपल्याला प्रेम, कर्तव्य आणि माणुसकी शिकवते. यापेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणते असू शकते? जर हा संपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच धर्म, इतिहास, विज्ञान आणि भारतीय संस्कृतींमधील सखोल माहितींसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि ज्ञानवर्धक विषयासह. श्री स्वामी समर्थ.